आपल्या सर्वांचे आवडते आणि या संस्थेमध्ये अत्यंत पालकत्वाची भूमिका, कुटुंब प्रमुखाची भूमिका निभावणारे जेव्हापासून मी 20 वर्षापासून या संस्थेमध्ये कार्यरत आहे त्याच्याही अगोदर या संस्थेवर एक छत्रछाया ज्यांची आहे असे आपल्या जालन्याचे लाडके आमदार समितीचे अध्यक्ष, माजी मंत्री तथा सन्माननीय आमदार अर्जुन भाऊ खोतकर साहेब आज आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांच्या ठिकाणी स्वागत करूया. त्यांच्या सोबतीला अगदी सावलीसारखं एक मित्रत्व जपणारे आदरणीय आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष पंडित दादाजी भुतेकर, आमचे कुटुंबिक मामा माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय ब्रह्माजी वहार या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. यांचं सुद्धा मी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी विनंती करतो त्यांचं स्वागत करावं. आजचा हा क्षण भाऊ आम्ही खूप म्हणजे आपल्याला मागे जेव्हा मंत्रिपद मिळालं होतं तेव्हा आपण मोठा सत्कार ठेवला होता. आपल्याला मराठवाडा भूषण पुरस्कार मिळाला होता तेव्हा सुद्धा आपल्याला संस्थे बोलून आपल्या सन्मानाचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करत होता. आणि आजही आपण जालना जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये विधान परिषदेमध्ये ते प्रभावीपणे आज शिक्षकांचे प्रश्न असतील, शिक्षकांबद्दलची जी आपुलकी आहे ती आपण विधान परिषदेमध्ये एका शिक्षकांनी काय कार्य करू शकते आणि ते शिक्षक माझ्याकडे बदलीसाठी त्या शिक्षकांची बदली रोखण्यासाठी येतात. ही एक मोठा चांगल्या पद्धतीचा मेसेज संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिक्षक वर्गात केलेला आहे. आज आपण पाहतो धरणे, मोर्चे, आंदोलने या सगळ्या गोष्टींमध्ये भाऊ आल्यानंतर त्या ठिकाणी तत्क्षणी समोरच्या अधिकाऱ्याला फोन लावला जातो आणि भाऊ आपल्या शंकाचं निरसन करण्यामध्ये सतत अग्रेसर राहिलेले आहे. आपल्या कौटुंबिक पातळीवर सुद्धा आज एक आदर्श कुटुंबामधील आदर्श पुत्र आहे. या कुटुंबामध्ये आम्ही फॅमिली मेंबर असल्यामुळं नक्कीच आजही एवढ्या मोठ्या पदावर असताना भाऊ आपल्या आई वडिलांचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही. हा एक आपल्या सगळ्यांसाठी माइलस्टोन आहे. आपल्या कुटुंबाबद्दल या व्यक्तीचं बघावं तर अलीकडच्या काळामध्ये ज्या काही सुखदुःखाच्या घटना घडल्या आपण बघितलं असं आता काल परवा कडवणची घटना घडली, काही मिनिटांमध्ये भाऊ तिथे पोहोचले. पुढे पूरग्रस्त असेल तिथे सुद्धा मदतीचा हात त्यांचा असतो आणि आल्यानंतर 300-400 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आज जालना जिल्ह्यातल्या तळागाळापर्यंत पोहोचण्याचं भाऊंचं हे वसाय हा आज नाही तर मागील 45 वर्षापासून मी बघतोय कंटिन्यू नॉनस्टॉप न थांबता आजही त्या गतीनं काम भाऊचं चालू आहे. नक्कीच हे आपल्या सगळ्यांसाठी गौरवणी बाब आहे, अभिमानास्पद बाब आहे आणि यामुळं भाऊ आम्हाला आपल्या कुटुंबातले आपण एक आधारवड म्हणून नक्कीच आमच्या पाठीवर हात फिरवताना आम्हाला खूप ऊर्जा आणि प्रेरणा येते. अलीकडच्या काळामध्ये आपल्या आशीर्वादाने भाऊ संस्थाची बिल्डिंग आपल्या माध्यमातून झाली आणि नक्कीच त्यामुळे या संस्थेची स्वतःची इमारत आम्ही आपल्या माध्यमातून करू शकलो. या संस्थेमध्ये भाऊ 15 डायरेक्टर आहे, शिक्षक पॅनल आहे. त्या शिक्षक पॅनलचे उत्कर्ष पॅनलचे प्रमुख आदरणीय श्री मंगेशजी जयवळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आदर्श शिक्षक समितीचे आदरणीय श्री बबनरावजी बोर्डे जे माजी चेअरमन होते, आदरणीय श्री समता शिक्षक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अरुणरावजी जाधव, माझ्या सोबतीला व्हाईस चेअरमन म्हणून पहिल्या महिला चेअरमन ज्यांनी कार्यकाळ भूषवला अशा साधनाताई जयवळ, आदरणीय माझ्या सोबतीला मंगल पांडे आपण ज्यांना म्हणतो सर्वात पहिले गुन्हा दाखल ज्यांच्यावर झाला शिक्षकांसाठी असे आमच्या संतोषजी देशपांडे सर या संस्थेमध्ये सातत्यानं महत्वाची भूमिका निभावणारे आमचे लक्ष्मणरावजी जोशी या संस्थेमध्ये विद्यमान संचालक सन्माननीय श्री सुभाषजी भडांगे सर जे एका आपल्या प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे, आम्ही त्यांना या बोर्ड म्हणतो. व दुसरा आपला आयडियल गणेशजी भुतेकर सर, एक सुंदरपणे त्यांचं काम या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. आमचे विद्यमान संचालक तथा आदर्श शिक्षक समितीचे जिल्ह्याचे नेते आदरणीय श्री मधुकररावजी काकडे सर, शिक्षक भारतीचे आदरणीय श्री तथा विद्यमान संचालक देवेंद्रजी बारगाजे सर, आमचे या ठिकाणी आमचे नेते आणि विद्यमान संचालक आदरणीय श्री दिनेशजी एखंडे सर, साबळे सर, आदरणीय आपण संतोषजी डोंगर घोष, मिलिंदजी लांबे ज्यांनी 60 वेळेस रक्तदान केलेलं आहे, आपल्या सोबतीला लागले भाऊ आपले पीएस मनोजी कोकाटे सर आणि सर्व संघ परिवाराचे या ठिकाणी मी अंतःकरणपूर्वक या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि ज्यांचं नाव माझ्याकडून राहून गेलं होतं असे शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष आणि भावी चेअरमन सन्माननीय श्री आदरणीय श्री शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष आणि शिक्षक परिषदेचे सन्माननीय ज्यांच्या हसण्यानं बोलण्यानं जय म्हटलं एखादी सभा रुंदून जाते असे आमचे जयवी शिंदे सर, आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी माझे मित्र गायक आणि पेंटर ए.पी. राठोड सर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आदरणीय श्री मराठे सर आपलं सुद्धा या ठिकाणी शैलेशजी आणि अनिकेत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करून भाऊ आपण आज आलात आम्ही धन्य झालो कारण या ठिकाणी आपल्या एरियानं आम्हाला एक वेगळी प्रकारचं प्रोत्साहन नक्की मिळत आलेलं आहे. या सर्वांचे चेहरे पाहावं ही नक्की सजती भाऊ आपल्या नेहमीसाठी आपल्याला स्वागत अत्यंत आनंदाने होतो. सकाळपासून भाऊ येणार तर आज हा विषय आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा आहे. भाऊ आपल्या कार्यकाळामध्ये नक्कीच या पतसंस्थेची 1981 पासूनची जी बागडोर सुरू झाली एका पिशूमध्ये तर भाऊ दुसरी पतसंस्था ज्यांनी स्थापन केली भाऊ सागर पाटलांचं नाव आम्ही वरच्या हल्ला दिलं आणि जे सचिव होते त्यावेळेस प्रस उशी सर त्यांचं आम्ही हल्ला नाव दिलं. असे या पतसंस्थेमध्ये ऋणानुबंध पाळलं होतं भाऊ.
अनेक लोकांचं याच्या जडणघडणीमध्ये चढउतारामध्ये म्हणजे जेवढे आतापर्यंत चेअरमन सचिव झालेले आहेत, जेवढं संचालक मंडळ या ठिकाणी जवळ सर आपल्या नेतृत्वाखाली राहिलेलं आहे, या सगळ्यांचं खूप मोठं डिव्होटेड यामध्ये आहे आणि त्यामुळेच आपण इथपर्यंतचा प्रवास हा सहजतेने करू शकलो. कारण आज एका पिशवीत सुरू झालेली पतसंस्था आज आपण स्वतः एका क्षणामध्ये कर्जमुक्ती करून टाकली पतसंस्था. आज आपण एका क्षणात 20 लाख रुपये लोन देतो आणि कल्याणकारी एवढ्या योजना आहे तर 50 लाख रुपयाची विमा आहे 700 रुपयामध्ये प्रत्येक सभासदाचा. किशोर कोर्टनं असं होऊ नये. दुसरी गोष्ट मग एखाद्या घटना घडली 50,000चा नॉन रिफंडेबल आहे. राष्ट्रपती जिजाऊंच्या 15,000 रुपये भाऊ आम्ही राष्ट्रपती जिजाऊ कन्यादान योजना या सगळ्या योजना ज्या आहेत भाऊ कल्याणकारी योजना आहे. एखादा सभासद अचानक गेला भाऊ त्याच्याकडे लोन असेल बाकी 17 असो 18 लाख असो पूर्ण माफ होतो. अशा सगळ्या भाऊ कल्याणकारी सगळ्या योजना धन्वंतरी योजना आहे त्याच्यामध्ये दुर्धर आजार झाला त्याच्यानंतर या वर्षीचा नफा भाऊ 3,35,00,000चा एक ऐतिहासिक नफाचा आपल्या या काळामध्ये आपण करू शकलो. आजचा हा सभासदांचा विश्वास वाढतोय भाऊ. 41 कोटी रुपयाचे दिवे 71 करोडचं वाटप आहे आणि 250 करोड रुपयाचा या ठिकाणी टर्नओव्हर आहे. अशी एक नामांकित अलीकडे काळामध्ये आपल्या आशीर्वादाने भाऊ ही पतसंस्था नावलौकिक होत आहे. आजच्या या प्रसंगी आपण अमूल्य वेळ देऊन आमच्या पतसंस्थेत आला. खरं म्हणजे भाऊ आपले ऋण आम्ही व्यक्त करणार नाही कारण आपले आशीर्वाद सातत्यानं आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत आहेत. आज भाऊचं येणं हे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं पर्वणी आहे. भाऊनी आतापर्यंत आपल्याला सांगायची गरज नाही. जालना जिल्ह्यामध्ये जहाँ पे मैं खड़ा रहता हूँ वहां से मेरी लाईन सुरू जाती है. म्हणजे अशा पद्धतीचं काम भाऊंचं आतापर्यंत आपण बघितलेलं आहे. आजपर्यंत भाऊनी इकडे बघा आता एकही शिक्षक संघटना असेल भाऊ की ती आपल्याकडे आल्यानंतर प्रश्न सुटत नाही. एकदम एक आशाचं किरण आहे. आपण एकमेव ठिकाण असं आहे की जिथं सगळ्या प्रश्नांचा हर म्हणजे समस्याचं निराकरण होतं आणि आपल्याकडे मोठे आशेच बघतात भाऊ. या जिल्ह्यातल्या सगळ्या काही मोठ्या मोठ्या एनजीओ त्या एनजीओ मध्ये सुद्धा मी काम करत असताना बघतोय की भाऊ आल्यानंतर त्या कार्यक्रमाला पूर्णता येते. आजचा हा क्षण खूप आज तुमच्या या येण्यानं आजचा हा क्षण आमच्यासाठी अत्यंत भाऊक आहे. त्यानंतर मी तर भाऊ मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमच्या पतसंस्थेच्या वतीनं एक छोटा सन्मान चिन्ह आपण शिक्षकांबद्दल आणि समाजाबद्दल दायित्व म्हणून काम करत आहात त्याबद्दल मी छोटंसं सन्मान चिन्ह आपल्या पतसंस्थेच्या वतीनं आणि शाळा शिकवण देऊन सर्व जिल्हा प्रमुख जिल्हा नेते राज्याचे सेंटरमध्ये गुरुजी या सेंटर सगळ्याशी क्रॉस सगळे कसं सगळे समोर बघा समोर भारत माता की जय. सर हा सर समोर एक मिनिट आज आपण पाहतो भाऊनी आतापर्यंत गाडी सावरगावापासून ते आजपर्यंत या ठिकाणी माणुसकीचं नातं जपत आजही सगळ्या शहरातल्या सर्व व्यक्तींचं भाऊच्या पंखाजवळ ठेवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. भाऊंच्या सोबतीला जेवढे सहकारी आहेत त्या सर्व सहकारी आज भाऊ तुम्ही एकटे खूप यशस्वी झाले असता परंतु तुम्ही सगळ्यांना यशस्वी केलं. सगळ्यांच्या पंखाजवळ भरलं. आज सर्व कार्यकर्ते आपल्यामध्ये अगदी आशेनं बघतात आणि तुम्ही सुद्धा अगदी पंडित दादापासून बघतोय भाऊ म्हणजे आपले भाऊसाहेब भाऊ असतील सर्व मित्रपरिवार असेल अगदी गाडेगाव सावरगावचा एखादा सामान्य माणूस असेल किंवा एखादा ग्रामीण भागातला सामान्य शेतकरी असेल कडवाजी सारख्या गावाला भाऊनी आज राज्यामध्ये एक आदर्श पाणलोट क्षेत्राच्या माध्यमातून आदर्श गाव या ठिकाणी निर्माण करून दिले. 1200च्या वर शेततळे आहेत भाऊंच्या त्या गावामध्ये सातत्यानं ओढ असते. आज आपण आदरणीय दादांचं सुद्धा या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत आणि भाऊ आपल्या हस्ते कर्जमुक्ती पतसंस्था एक ऐतिहासिक टप्पा गाठल्यामुळे सर्व संचालक मंडळ सुद्धा या ठिकाणी आपण आपल्या हस्ते सन्मान करणार आहोत. त्यांना सांग तर मी आदरणीय तर या प्रसंगी आदरणीय भाऊंना विनंती करतो सर्व सन्माननीय संस्थेचे चेअरमन आणि चेअरमन जगन्नाथजी पुजारी आमच्या भगिनी साधनताई सर्व संस्थांचे प्रतिनिधी सर्व संस्थांचे प्रमुख उपस्थित सन्माननीय
गोष्टी सर्व सन्माननीय सहकारी मित्र, खरं संस्थेची प्रगती ही उभे सरांनी दिलीच. सभासद भागभाग मंडळ असेल, मुदत ठेवी असेल, कर्ज वाटप असेल, कर्ज मिळवणं असेल, निव्वळ नफा 3,35,00,000 आहे. या सर्व गोष्टी आणि सोशलमध्ये आपण संस्था काय करते, राजमाता जिजाऊ कन्यादान योजना, धन्वंतरी योजना, योजना, सेवानिवृत्त सभासद सन्मान योजना, सभासद सन्मान योजना, मयत सभासद कर्जमुक्ती योजना, सभासद कल्याण योजना, मदत योजना. तर शिक्षकांच्या नावाला शुभे अशा प्रकारचं काम शिक्षक हा समाजाचा आरसा असतो असं म्हणतो आणि त्या आरशाप्रमाणेच आपण ते काम करण्याचं ठरवलं किंवा करत आहात. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करतो. खरं तर अलीकडच्या या कालखंडामध्ये संस्था ही प्रगतीच्या विषयाने जे घेते ही आनंदाने समाधानाची बाब. जेव्हा सर्व बाजूने नकारार्थी बनावटी पडतं आणि अशामध्येच आपल्या संस्थेची प्रगती आणि योजना बघितल्यानंतर समाधान या गोष्टीचं वाटतं की आपल्या सानिध्यामध्ये आपल्या परिवारातली संस्था निश्चितपणे प्रगती दिशेने पाऊल टाकते. समाधान याचं आहे की जगताच्या जगदभूतीच्या कारखान्यामध्ये ऐतिहासिक टप्पा, कर्जमुक्तीसारखा टप्पा या पतसंस्थेने पार केला आणि आता स्वयंपूर्ण अवस्थेमध्ये आपली संस्था या ठिकाणी आलेली. काय कसा भाग होत आहे 3,35,00,000. यामधून सोशल काय लोक आपण काही सोशली काही CSR लागू नाही. शाळांच्या बाबतीमध्ये जिल्हा परिषदच्या शाळेच्या बाबतीत काहीतरी संस्थेने हात करत असावे. ठिकाणी शाळा मी आता रामनगरची शाळा, रामूर्तीची शाळा बघून आलो. 22 लाखामध्ये खूप चांगल्या पद्धतीने AC रूम वगैरे वगैरे सर्व APJ अब्दुल कलाम प्रयोगशाळा वगैरे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी. विशेषतः मानेगावसारख्या शाळेचं आता खूप चांगलं त्या ठिकाणी आपलं एक सकारात्मक पाऊल इथं आपण सकारात्मक पाऊल टाकलं पाहिजे. आता हा माझा सुधाव आहे. त्या संचालकांमध्ये यापेक्षा वेगळ्या विषयावर चर्चा करू शकता, यापेक्षा वेगळ्या चांगल्या बाजूने चर्चा करू शकता. मला सुस्त म्हणतो आम्ही सांगतो या ठिकाणी करत. तर या सर्व विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवत असताना आपल्यातली माणुसकी आपल्यातला हे सर्व बाबी निश्चितपणे या ठिकाणी दिसतात आणि हे सर्व आपण आपल्या पातळीवर सर्व ठिकाणी या ठिकाणी करत असताना जगात आई आणि सर्वच मुळे जगातलं 4 तरुण आहेत, 4 तरुण काम करतो. फक्त सातत्याने समाज जीवनामध्ये जेव्हा आपण वावरतो पुढे असो, पुढं खाली असेल, असेल, कुणाच्या औषधाला एखादा महत्त्वाचा प्रसंग असेल, त्या सर्व प्रसंगी जगत हा माझा घरातलं काम आहे, माझ्या परिवाराचं काम आहे, माझं कर्तव्य, माझी जबाबदारी असं सत्य अत्यंत त्याला घडणारं व्यक्तिमत्व म्हणतात. बिनधास्तपणे घडणारं व्यक्तिमत्व हे जगतमध्ये निश्चितपणे या ठिकाणी मी पाहिलेलं आहे. शालेय स्तरावर वगैरे वगैरे असं आम्ही बघत आलेली आहे. त्याचा त्यांचा परिवार काही वेगळा आहे. शालेय जीवनापासून आमच्याने संबंध गीते म्हणून
वर्षापासून यांची संबंधित जबाबदारी यावेळेस संस्था चालवणं आता हल्लीच्या काळात अवघड झालं. आणि फक्त आपण त्या जागांमध्ये काय केलं त्यामध्ये जाणार असेल चुकीच्या गोष्टीमुळं असं तुमच्याकडे तुमच्या समाजामध्ये जाता येणार नाही. तुमचे जे शिक्षक सभासद आहेत तेवढ्या पुरतच तुमच्याकडे बाहेर तुमची व्याप्ती काही वाढली बनवली नाही ते काय करायचं तुम्ही तुम्हाला केलं 24 लाखापर्यंत मदत केली हो ना मर्यादा 20 लाखापर्यंत वारंवार घेणार शिक्षकांना कसं लागतं शिक्षकाला सगळ्यावर फक्त मध्यवर्ती बँकेतून आपण शिकतो बाकी बँकांना जामीनदारांना पण फोन करतो तुमच्या सहाय्यक शेतकऱ्यांचा विश्वास ऐकतो काय बिहारमध्ये जे सातत्य आपल्याकडे पुढे जाऊ त्यामध्ये कोर्टात सुद्धा हा संदर्भ बोलूनच आहे मंगेशवर मंगेशचं नाव दुसरं कुठे उभा होतं आज पण बिहारमध्ये खरा साक्षीदार कधी कोर्ट रूम पण पोहोचला नाही जे नसते